हे रावल्या उठ. कोण आहे? झोप देखील का? हे झोपणार. उठ की पटकन. अयो शीतल, तू आहेस होय? मला माहित आहे स्वप्नात आहेस तू. स्वप्न आहे ती. रावल्या उठ. खरंच आहेस की? गुड मॉर्निंग शीतल. आजा कुठे? हा, मी एवढं गुड मॉर्निंग म्हणते त्याच काही नाही वय. हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता सांग आजा कुठे? काय माहित. काल हितच होता ना झोपायला? होता. मग कुठे? हा, घरी गेला असल. कधी गेला? कधी म्हणजे मी उठायच्या आधी कधी गेला असल. पण त्याचा फोन का लागना? हाय का आता मला काय माहित का लागत नाही. माझा लागत नाही कारण चार्जिंग संपले. आता त्याचा का लागण काय माहित. कवापासनं ट्राय करते पण लागनाच. शीतल, काय काम होत? मला सांग की, मी सांगतो त्याला. नाही मी सांगते त्याला. आता घरी असेल ना? असल की, पण आता घरी जाणार होय त्याच्या. वय वय, पण मी नाही तू जाणार. आताच्या आता आजाच्या घरी जायचं आणि मला फोन लावून द्यायचा. मी जाऊ वय? अरे जा की, लय महत्वाचं काम आहे. आता तू एवढं प्रेमानं सांगते, बर जात तू. जा लवकर. राहुल्या, आजा कुठे आहे रे? घरीच असेल की. अरे घरी अजून आला नाही म्हणून तर मी देवळात आले ना. इथं बी नाही, घरी बी नाही, मग जिजे गेला कुठं? तुला काय सांगितलं नाही वे? नाही. हा, प्रॅक्टिसला गेला असेल. अरे जेडीला फोन लावायला सांगितला तर त्याचा फोन पण लागणं झालाय. कुठे गेलाय कुणाच ठाऊक. आणि हे बघ, भेटलं की सांग घरी बोलवले म्हणावं. हो, सांगतो. आणि शीतले, तू काय काय करते तिकडं? काय नाही असंच दर्शन घ्यायला आली होती. असं होय? हा, आता आठवलं मला. काय? फौजी संघ कुठं तर गेला असेल. कुठं? काय माहित. फौजी म्हणत होते की एक कसलं तर काम आहे म्हणून. कसलं काम? म्हणजे कसलं काम हाय फौजींच? हाय का आता सांगितलं की कसलं तरी एक काम होत म्हणून. राहुल्या, हे कायच्याला फोन लावून तर बघ की लागतोय का. माझा मोबाईल बंद आहे, चार्जिंग संपलंय. हाय का? मी घरातनं चार्जिंग करून लावू का? आता तू कधी चार्जिंग करून लावणार फोन? शीतल, त्यापेक्षा तूच लाव गे फोन. हा. बघ की उचलतोय का. कुठं विचार की त्याला. अगं थांब की जरा जिजे, लागू दे तरी फोन. लागला का ग? लागलाय पण उचला ना की. आता मगाशी लागत नव्हता आणि आता लागतोय तर उचलत नाही. काय झाले कुणाच ठाऊक. कामात असल. असलं कसलं काम असेल? काय रे? फौजी, अहो हे तर विकाचं ट्रेनिंग सेंटर आहे.
इकडे का आलो आपण? अरे सरप्राईज आहे, आत गेल्यावर कळेल. विकायला भेटायला आलोय ना? अरे विकायला भेटणं तर होणारच आहे, पण अजून एक काम आहे. काय? अरे जरा दम धर की, आत गेल्यावर कळेल. फौजी, मला लय भारी वाटतंय बघा. अरे आत गेल्यावर तर अजून लय भारी वाटणार आहे. बरं, मोबाईल सायलेंटवर टाक. हा. जमा करायचंय. नमस्कार मामी. भैया या की. म्हटलं बघा कोण आहे का घरात. आम्ही कुठं जाणार आहे? तुमच्यासारखं थोडीच आहे आमचं. बरं चहा ठेवते जरा. नाही नको, चहा वगैरे नको. काय का? गरीबाकडचा चहा चालत नाही बाई. तुम्ही आणि गरीब माणूस परिस्थितीने गरीब असणं महत्वाचं नाही, मनानं रिच पाहिजे. श्रीमंत तुम्ही काय कुणाला बोलायला ऐकणार आहेत? वय घेतला असता घोटभर चहा तर. हो तसं नाही, लोकांसोबत उठबस होती, भेटी गाठी होते, जाईल तिथं चहा होतोय. त्यांना नाही म्हणून चालत नाही. आता तुम्ही कसं घरातली माणसं आहे, तुम्हाला नाही म्हणता येत म्हणून नको. बर परत कधीतरी नाश्त्यालाच येईल की. आता परत कधी वेळ मिळायचा तुम्हाला काय माहित. अहो तुमच्यासाठी काढू की वेळ. काढा काढा, निवांत ये काढा. काय हे हातात? तुमच्यासाठी आणले. हा माझ्यासाठी? पण काय गरज होती याची? काय आहे यात? स्वीट्स, मिठाई. गोडधोड होय. हा. अहो तुम्ही एवढं राबता, महिला बचत गट एवढा हुशारीनं आणि यशस्वीपणे चालवता. हा बर का टॅलेंट. हे महिला बचत गट सुरू करणं मामींचीच आयडिया बर का. वा वा. आता तर तुम्हाला चहा घ्यायलाच पाहिजे बघा. अहो नको मामी, परत येईल की निवांत. बर तुम्ही म्हणाल तसं. पण खरंच काय गरज होती वय याची? असं कसं? तुम्ही आमचे डोळे उघडले, तुमच्या कार्याचं कौतुक करायची संधी आम्हाला दिली. अहो बचत गट किती मोठं काम करतं, महिलांना रोजगार मिळवून देतं. तुम्हाला स्पोर्ट्स करणं म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.